दिवाळी तोंडावरती असताना कष्टानं पिकवलेला हा सोन्यासारखा भात रानडुकराने खाऊन टाकला. मेहनतीने वाढवलेल्या माडांचे नारळ शेकरू खाऊन जातो. वांडर तर केळीचा एक घड सुद्धा शिल्लक ठेवत नाही. यापेक्षाही प्रचंड वाईल्ड लाईफ असताना आमचे पूर्वज इथे सुरक्षितपणे जगले होते. पण आता असं झालंय तरी काय की हे वन्य प्राणी आमचे दुश्मन बनलेत. कारण त्यांचे नॅचरल हॅबिटॅट्स, नैसर्गिक अधिवास असलेली हजारो एकर जंगलं तोडून केवळ पैशासाठी शेती करणाऱ्या लॉबीने रबर, अननस, काजूचं मोनोकल्चर केलं. वाईल्ड लाईफ कॉरिडॉर मधून जाणारे हायवेज आणि बिल्डरांच्या टाउनशिप प्रोजेक्ट्समुळे बेघर झालेले हे प्राणी जीव वाचवायला आपल्या शेतात येतात. शेती आणि प्राणी दोघांना वाचवायचं असेल तर आता एकच आशा उरली आहे, ती म्हणजे देवराई. अशी जंगलं जी आपल्या पूर्वजांनी वन्य प्राण्यांचे अधिवास म्हणून जपली होती. म्हणूनच शेकडो देवरायांच्या अभ्यासातून चिपळूण जवळच्या निर्भाळ या गावात मल्हार इंदुलकर या तरुणाने त्याच्या जमिनीत एक अभयारण्य उभं केलंय, ज्यामुळे कित्येक प्राण्यांना त्यांचं घर आणि नैसर्गिक अन्न मिळालंय. या अभयारण्यात अरण्यवाट वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर सुरू केलंय. इथल्या जंगल ट्रेल्स मधून बायोडायव्हर्सिटीच्या अभ्यासातून आपल्या जमिनीत देवराई कशी उभी करायची ते समजून घेऊ शकता. इथले रान माणूस शांताराम काका म्हणजे झाडांचा चालता बोलता एन्सायक्लोपीडिया. जंगल वाचून सुद्धा गावात रोजगार निर्माण होऊ शकतो हे मल्हारने सिद्ध केलं. देवराईतलं जंगल आपण वाचवलं तर वाईल्ड लाईफ वाचेल, शेती वाचेल, माणूस वाचेल.